जोर से बोलो हॅपी बर्थडे. चला तुम्हाला काय पाहिजे सांगा आज तुम्हाला आज तुम्हाला काय पाहिजे पार्टी. हॅपी बर्थडे. फुगलेली आहे हिच्या तोंडावानी भाकरी. वाव कसली फुगली ग तुझ्या तोंडावानी सेम. कसली भारी भाकरी लई चव लागणार आहे. आज गाईस काय काय सांगतो तुम्हाला. साजूक तुपातली शाही बिर्याणी, शाही मटन बिर्याणी होय साजूक तुपात आणि सुक्क मटन आहे, रस्सा आहे, नाचणीची भाकरी आहे आणि सलाद. तर या जेवायला जायचं. आमरस बनवायचं आहे बघा गोटून रवा. आज बर्थडे दिवशी बाप एक नंबर झाले. बिर्याणी झाली, मटण झालं, हॉटेल सारखं हॉटेल रस्सा झाला, सॅलड, नाचणीची भाकरी. हॉटेलची भाजी. हजारो साल के दिन हो. जातुलला रावण आहे बघायला सारखे आहे. आता तूप टाकून घ्यायला बिर्याणीच्या राईस वर. मला नको टाकू जरा पण बस. आता काय ऐकत नाही बाबा. चमचे चमचे तोडलं होतं झाड तर त्याचं आता कटिंग करून ठेवणार कारण की वारं वादळ पाऊस सुरू आहे. पावसामुळे काय होणार हे वरलं सगळं होणार. पाला कडे खरंच एक नंबर कडेमध्ये बघूनच एकदम भारी वाटायला लागले. सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय. तर गाईज आज पप्पाचा आहे बड्डे आणि पप्पाचा बड्डे तर त्यांना आवडते मटन बिर्याणी आणि भाकरी. तर त्यांच्यासाठी आज स्पेशल म्हणजे त्यांच्या नावावर आम्ही पण खाणार आहे. का सकाळी आज पप्पा घावलेले आहेत कारण की पप्पाचा आहे बड्डे आज. पप्पाला हॅपी बर्थडे करूया. थँक्यू हॅपी बर्थडे हजारो साल के दिन हो. तुम्ही गो शिव्या हॅपी बर्थडे. जोर से बोलो हॅपी बर्थडे. चला तुम्हाला काय पाहिजे सांगा आज तुम्हाला आज तुम्हाला काय पाहिजे पार्टी. हॅपी बर्थडे. आज तुम्हाला काय पाहिजे मटन नाचणीची भाकरी. चला आवडून जाऊ. आज बघा पोहे बनवले नाश्त्यासाठी गरम पोहे. पोहे काय चण्याची भाजी होती आणि हे शेव टाकून खाणार आहे मस्त पैकी पोहेवर. चमचे चमटी आहे. मग ती चण्याची भाजी मला टाकून द्या. हां मला टाकून दे पोहेवर आणि शेव. तर काय आणले बघा पोहे गरमागरम पोहे विथ शेव. वाव हे आहे रतलामी शेव. तो गाईज इथं बघा आमरस सुरू आहे. मँगो आहे बघा. आमरस बनवायचं सुरू आहे बघा गोटून रवा. यात बर्फ साठवला आहे. हा पूर्ण मोठा बर्फ आहे. आता यातनं काढून 1 किलोचा बर्फ डलला आहे. असं तर टाकून ठेवतो एक घोट. हे पडलं ना चांगलं घोटते बघा. एवढा मोठा बर्फ आहे. आता हे पाण्यानं काढायचं. कसं काढायचं पाण्यानं दाखवतो ना. असं धरलं हे बघा आला का बर्फ बाहेर. सो गाईज आवळा कॅन्डी केली आहे मम्मीने बघा. गोड आवळा आहे ना मस्त. सो खातो आता हे आवळा. मोठा आवळा असतो त्याचा एकदम गाईज गोड लागते आवळा आणि जेलीवाणी लागते म्हणजे तुरटपणा जाते. हे गोड असं केलं तर काचेच्या भरणीत करून ठेवले फ्रीजमध्ये गार पण लागते. रोज खायचं म्हणजे केसाला पण चांगलं आहे आणि आपल्या हेल्थसाठी पण चांगलं आहे. आज काय ना काय बनवत असते मम्मी बनवून ठेवत असते येता जाता खायसाठी. मटण इथं घरी देण्यापेक्षा बोरधरणच्या नदीवर गेलं असतं. होय काय बोरधरणच्या नदीवर जाय मटण धुवायला. अरे अरे या झाडानं गाडीला सावली किती दिली बघ. उन्हात तळत होती. ही एरंडच्या झाडानं ही झाडाला सावली झाली किती चटे हातरली होती आपण ऊन लागते म्हणून. पण आता त्यानं पूर्ण सावली दिली. हे काय चिकन आहे का मटण आहे. दिस इज मटन बेबी. दिस इज मटन अँड चिकन.
तर गाईज आता इथं मटण घेतले. आता तिथं आम्ही व्यवस्थित धुवून घेणार, कारण की त्यात लय ब्लड काट्या वगैरे असतात. त्या व्यवस्थित धुतले की स्वच्छ आहे की नाही. हा सगळ्यात आवडता पार्ट आहे मटण धुवायचा. मटन. तुला मटण धुवायला आवडते? लय आवडतं. दुकानात जातेस काय? कामाला लाव काय मटण धुवायच्या? हां इथं ठेवते अशी पिशव्या. ठेव मग. नाही ती टाकायची बाहेर, नाही आयडन घेऊन जाते. का ठेवले मी आता काय तर असेल ना ती काढणार का त्यात? निघतील त्यात टाकते व मग तिकडे टाकते असं नाही. आयडनला द्यायचं का ती? बड्डे असल्यामुळे स्पेशल मम्मी आम्ही सगळेजण ट्रीट आहे असतं. हां स्पेशल ट्रीट आहे मटनची, मटन भाकरीची. बिर्याणी तर आम्हाला आवडते. तर इकडं आता अनन्या मटण धुवायला लागल्या. व्यवस्थित स्वच्छ धुणार आणि मग आत एक 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 काय काय होते, कसं कसं करतात ते तुम्हाला दाखवतो. आज मटण कसं बनवणार आहे आणि बिर्याणी कसं बनवणार आहे ती पण दाखवतो तुम्हाला. काय करायला रे? हे मॅरिनेट करून ठेवलंय मटण बिर्याणीसाठी आणि मटणच्या भाजीसाठी. मॅरिनेट म्हणजे लग्न करून टाकलं त्याचं मॅरिड. हे असं करून ठेवलं ना म्हणजे वास येत नाही चिकन मटनचा. चांगलं आणि दिसतं. बिर्याणीसाठी हे महत्वाचं असते करणं. हे असं मॅरिनेट करून ठेवलं ना चिकन मटन मस्त आपलं असं सुपी टँगी असं होते. टँगी? आणि खायला पण एक नंबर लागतं. अच्छा टँगो पंच. ते म्हणजे ही खाल्ल्यावर टँगो पंच पी वाटते काय? आणि जेव्हा आपण कसं बिर्याणी चिकनची भाजी खातो तेव्हा पीस हे नाही येत, त्याचे एकदम बॅड स्मेल येत नाही, एकदम मस्त लागते. थोडासा आराम करून आता जस्ट उठल्या का अनन्या. आता काय करणारस? भाकरी करणार आहे आधी. आज पार्टी जोरात आहे बाबा तुझ्याकडून. हां आता नाचणीची भाकरी काय ती मिक्स करून आणलेलं पीठ आहे? हां यात नाचणी वगैरे सगळं मिक्स केलं आहे. यात 3 हे मिक्स आहे, नाचणी ज्वारी आणि बाजरी. मग बिर्याणी भात आहे, भाजी आहे आणि रस्सा. फुगलेली आहे हिच्या तोंडावानी भाकरी. वाव कसली फुगली ग तुझ्या तोंडावानी सेम. कसली भारी भाकरी, लई चव लागणार आहे. सुजलेली तोंडावानी भाकरी. हे बघा इथं कांदा भाजून ठेवलाय. काय हे मटन? हे रस्सा आहे ना, रस्स्याची भाजी विथ ग्रेव्ही भाकरी बरोबर खायला गाईज. बघा नवीन पातेलं. अरे ही पण उद्घाटन झाली आज. सगळीची नवीन आणलेलं आपलं ते कामाला आलं. हे बघा पातेलं नवीन आहे, नवीन नवीन मटण नवीन. इकडं आतून पण आलाय वासानं. अरे कढईचं आता दाखवलं. कढई तर बघा धुवून वगैरे ठेवली आता मस्त एकदम चकाचक आहे ना. ही जरा नवीन नवीन भांडी बरं वाटायला तर आहे की नाही. दिसायला पण भारी झाले नवीन आहे. हे प्लेट पण नवीन आहे. आज सगळ्याचं उद्घाटन झाले म्हणजे. चला आता ते काय करणार आहेस बघ. असं ठेव की न पडणार नाही. एवढी सकाळपासून दिवसभर मेहनत केली वाया. तर गाईज बघा आपण परवा दिवशी मम्मीनं आणली होती कढई नवीन, त्याचं आज उद्घाटन झाले. आणि आज ह्यात काय बिर्याणी बनवणार? राईस बॉईल करून घेणार. याच्यात राईस बॉईल करायला ठेवणार आहे. बघा किती भारी कढई आहे, स्टीलची एकदम मस्त. लवकर तापली. लवकर तापले? हां मस्त आहे. तर आता बिर्याणीसाठी राईस बॉईल होणार. तुमच्या मग मागं पण रफा आले की. तर गाईज ह्यात बिर्याणीसाठी राईस बॉईल होणार आहे. टाक की कोथिंबीर. तिथं बॉईल केलेला राईस थोडासा गार करायला लागला आता. हे बघा. अजून का नाही ह्यात आता प्यायला असते. ते आपल्या ह्याच्याबरोबर. हां ग्रेव्ही रे थोडंसं. हां रस आई म्हणते 2 जास्त रस. पातळ पण नको आणि जास्त तर गाईज बघा आता इथं बिर्याणीचं राईस शिजायला लागले है ना. कढई खरंच एक नंबर. एक नंबर कढई. कढईमध्ये बघूनच एकदम भारी वाटायला लागली बिर्याणीची क्वालिटी. बघा सुगंध. भाताची. ह्यात का होतली आपली ही लेअरसाठी आहे का राईसचा? हे बिर्याणीसाठी आहे का? सो आता याच्यामध्ये बिर्याणी जाणार आहे गाईज. आणि हे आहे रस्सा. हे बिर्याणीचा हा लेअर होणार आहे यात. म्हणजे 1 माळा 2 माळा 3 माळा 5 माळा आहे ना. वाह क्या मुस्कुराहट है. तर गाईज बिर्याणी बनलेली आहे बा. बापरे पाणी सुटलं काय तोंडाला. माय फेवरेट बिर्याणी.
आणि राईस भाकरी वगैरे सगळंच. सो आता दिवसभर आमची मेहनत, आता मस्तपैकी सगळेजण बसून खाणार गाईज. सो तुम्हाला व्हिडिओ थ्रू बिर्याणी कशी दिसते नक्की सांगा, म्हणजे टेस्ट तुम्हाला समजेल याच्यावरनं की किती भारी टेस्ट झाले आणि किती यमी झाले. सो तुम्ही पण या जेवायला गाईज. हे बघा सगळं एवढं आहे, रस्सा, मटनची भाजी, कांदा, प्याज, भाकरी आणि बिर्याणी. वा अगं पाणी सुटले, ती काय करू, कळशीत भरू का? तुम्ही म्हणत होते ना कमी होणार आहे बघा. किती झाले, मगाशी कमी वाटत होते पण आता लय झाले. त्या परातीत जेव्हा घेतली होती ना बिर्याणी तेव्हा आम्हाला कमी वाटली, पण कढईमध्ये केल्यामुळं शिजल्यामुळं आणि जरा जास्त झाली आणि आता वाटायला भरपूर क्वांटिटी झाल्या. सकाळी खाता येते परत. इथं काय अतुलला रावण आहे बघायला सारखे आले. आता तूप टाकून घ्यायला बिर्याणीच्या राईसवर. मला नको टाकू जरा पण, बस आता काय ऐकत नाही बाबा. दिवसभराची वाट आता होईल, मग होईल फायनली. पोरगी शिकली प्रगती झाली. ही बघा प्रगती. गाईज पप्पा आलेले आहेत फार्म हाऊसवरून आणि बड्डे आहे आज त्यांचा. आणि आज मस्त भाकरी मटण. कसं आहे या जेवायला टेस्ट कशी आहे? चांगलं बिर्याणी आवडीचं जेवण आहे. वाढदिवसाचं काय? पप्पाचा वाढदिवस आहे, पप्पाच्या आवडीचं जेवण केले आज पोरांना. हा इकडं आता आम्ही बाहेर सगळी वस्तू पप्पा इकडे पंख्याखाली बसल्यात. खरं गिफ्ट आहे त्यांचं. त्यांचं दुसरं गिफ्ट लागत नाही, त्यांना ही गिफ्ट लागते पहिला, हा. दुसरं लागत नाही. खावा ढल्ली. डल्ली वडके डल्ली. आज गाईज काय काय सांगतो तुम्हाला. साजूक तुपातली शाही बिर्याणी, शाही मटन बिर्याणी तुपातले. काय ते दिसू राहिले असं वाटायला लागलं आणि नाही. सुक्क मटन आहे, हा, आणि रस्सा आहे, रस्सा. नाचणीची भाकरी आहे आणि सॅलेड. सलाद. तर या जेवायला गाईज. सो आता आम्ही सगळेजण जेवायला पडलोय. दिवसभराची मेहनत या प्लेटमध्ये. आणि आज खरं गिफ्ट पप्पाला चांगलंच गिफ्ट दिलं तुम्ही. बड्डेमुळे त्यांना मिळालं. बड्डे त्यांचा हा. पण मजा आमची. नाही पप्पाची पण म्हणजे पप्पाला आवडतंय मटन. पप्पाची पण काय आहे. केलं मटन नाही करेन त्या दिवशी त्यांचा रविवार म्हणजे चाललो मी घर सोडून. काल रविवार होता पण ऍक्च्युली हा. मिस झालं, मीच झालं बड्डेमुळे आज केलं. पण ते आमरस केलं आंब्याचा. ए. हा काल आमरस होता, पण चांगलं झालं ना. चांगलं झालं. आज बर्थडे दिवशी बाप पप्पांना- एक नंबर झाले. बिर्याणी झाली, मटन हॉटेल झालं, सारखं हॉटेल सारखं. रस्सा झाला, सॅलड, नाचणीची भाकरी. हॉटेलपेक्षा भारी. आता वाजल्यात 10. आता आम्ही जेवण केलं गाईज. आणि हे तोडलं होतं झाड, तर त्याचं आता कटिंग करून ठेवणार आहे, कारण की वारं वादळ पाऊस सुरू आहे. पावसामुळे काय होणार, हे वरलं सगळं होणार. पाला जरा उन्हामुळे बघा वाकला लगेच तोडल्या. सो आता आम्ही कट हे लगेच तुटते, त्यामुळे व्यवस्थित कट करून तोडून ठेवणार. मग आता जळण पण होते, हां वाळते पण, आणि पाऊस पडायच्या आधी जळण तयार होते. सो बॉम्बला येते कामाला. जेवण केल्यावर व्यायाम पण होते. असं चला हे सगळे कटिंग करतो आणि इथं वाळायला ठेवतो. पावसाळ्यासाठी जळण. आता अतुल पण आलता आणि आम्ही तिघांनी मिळून हे बघा मोठ्या काट्या होत्या सगळ्या तोडल्या आणि वाळायला ठेवल्या इथं. आणि ह्या गाईज बघा इथं मोठ्या काट्या सगळ्या ठेवल्यात आम्ही, कारण की हे आम्हाला लागलं नाही फार्म हाऊसवर, त्यासाठी ह्या मोठ्या काट्या ठेवल्या, त्याला बारक्या केल्या नाहीत. फार्म हाऊसवर काही ना काही करायला आम्हाला लागते, त्यासाठी हे बघा मस्तपैकी टेरेसवर आता वाळणार आहे उद्या पण वाळतंय उद्यापर्यंत. हां पाला करून ठेवायचं पोत्यात. आता आम्ही खाणार आहे आईस्क्रीम. आता बघा आतून जाऊन आईस्क्रीम घेऊन आलाय सगळ्यांसाठी. स्वतः इथं आईस्क्रीम द्यायला लागल्या. मस्त गार उकडा लागलेले, त्यामुळे गार आईस्क्रीम खायचं आहे की नाही. आज दिवसभर आपला ब्लॉग किचनमध्ये झाला आहे ना, कारण की आज सगळं किचनचंच होतं गाईज. आज तुम्हाला किचनचं जास्त बघायला मिळालं, कारण की आज सगळं आम्ही रेसिपी दाखवल्या तुम्हाला. मटनची आहे ना, बिर्याणीची, आणि आता विथ आईस्क्रीम. सो आईस्क्रीम खातो गाईज. आणि आता वाजले 10 है ना, 10:30 वाजले. 10:30 वाजले. 10:30 वाजता आईस्क्रीम खातो. चला.